अभ्यासक्रमात आलेल्या हिंदीवरनं राज्यामध्ये वाद पेटलेला आहेत। राजकीय नेत्यांकडून आरोप प्रत्यारोप केले जात आहेत। आणि दुसरीकडे मराठी शाळांची काय परिस्थिती आहे हे दाखवण्यासाठी मी मेळघाटमध्ये आलेलो आहे। मेळघाटच्या बोराखेडा या गावामध्ये आलेलो आपण दृश्यांमध्ये बघू शकतो। या ठिकाणी गेल्या मार्च महिन्यापासून एका शाळेच्या खोलीचं बांधकाम सुरू आहे, परंतु शाळेच्या खोलीचं बांधकाम पूर्ण झालं नाही, त्यामुळे दुसऱ्या एका वर्गामध्ये शाळा भरवली जाते। आणि धक्कादायक बाब म्हणजे 1 ते वर्ग 5 अशा 5ही वर्गाचे विद्यार्थी एकाच वर्गामध्ये या ठिकाणी शिकवले जात आहेत। 2 शिक्षकांची गरज या ठिकाणी आहे, कारण 38 विद्यार्थी आहे वर्ग 1 ते 5 पर्यंत, परंतु 38 विद्यार्थ्यांना शिकवण्याची जबाबदारी केवळ एका शिक्षकावर आहे। नियमानुसार 2 शिक्षक या ठिकाणी नेमणे गरजेचे आहे, परंतु सध्या एकच शिक्षक आहेत। एक जो शिक्षक होता त्याचं रिटायरमेंट झालं, त्यामुळे एका शिक्षकावर सध्या या ठिकाणी जी आहे ती संपूर्ण शाळेची भिस्त आहेत। मराठी आणि हिंदीचा वाद पेटलेला आहे अभ्यासक्रमात, आणि दुसरीकडे अशा पद्धतीने धक्कादायक प्रकार संपूर्ण ह्या सध्या सुरू आहेत। मेळघाटमध्ये आपण दृश्यांमध्ये बघू शकतो वर्ग 1 ते 5 पर्यंतचे संपूर्ण विद्यार्थी आणि एकाच खोलीमध्ये या संपूर्ण विद्यार्थ्यांना शिकवलं जातं एका शिक्षकाच्या माध्यमातून। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो या ठिकाणी 38 विद्यार्थ्यांचे जे आहेत ते 1 ते 5 पर्यंत 38 विद्यार्थी, त्यापैकी जवळपास 20 ते 22 विद्यार्थी या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि एकाच खोलीमध्ये त्यांना वर्ग खोलीमध्ये शिक्षण द्यावं लागतं। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो या ठिकाणी वर हे देखील जीर्ण झालेली संपूर्ण खोली आहेत। पावसाळ्यामध्ये गळती लागत असल्याचं या ठिकाणच्या पालकांनी सांगितलं। आपण बघू शकतो याच भागामधनं संपूर्ण पाणी जे आहे ते गळतं, याच परिस्थितीमध्ये या ठिकाणी या विद्यार्थ्यांना शिक्षण जे घ्यावं लागतं। विद्यार्थी म्हणजे उद्याचं उज्ज्वल भविष्य मानलं जातं, परंतु याच उज्ज्वल भविष्याची काय परिस्थिती आहे ते या ठिकाणी आपण बघू शकतो। मराठी हिंदीचा वाद अभ्यासक्रमात जो आहे तो वाद सुरू आहे, दुसरीकडे इकडे मात्र संपूर्ण दुर्लक्ष आपल्याला पाहायला मिळते। लाखो रुपये जे आहेत ते मेळघाटवर खर्च केले जातात शिक्षणावर, परंतु बट्ट्या बोळ या भागामध्ये झाल्याचं आपल्याला पाहणं। आपल्यासोबत शिक्षक आहे सर, का बरं एकाच वर्गामध्ये 1 ते 5 पर्यंत विद्यार्थ्यांना तुम्ही शिकवताय? जनरली 2 वर्ग असतात एका रूममध्ये। इथं वर्ग खोलीचं बांधकाम चालू असल्यामुळे दुसरीकडे दुसरी जागा नाही आहे, त्याच्यामुळे आणि शिवाय एकच शिक्षक असल्यामुळे इथे एकाच वर्ग खोलीत सर्व विद्यार्थी बसवण्यात येत आहे। किती विद्यार्थी आहेत आणि किती शिक्षक असणं अपेक्षित आहे? इथे 2 शिक्षक असणं अपेक्षित आहे। दुसरे शिक्षक जे होते यापूर्वी 2 शिक्षकच होते, पण ते रिटायर झाले तेव्हापासून इथं दुसरा शिक्षक आलेला नाही, त्याच्यामुळे इथं सध्या तरी एकच शिक्षक आहे। केव्हा रिटायर झाले ते शिक्षक आणि आता तुम्ही एकच शिक्षक म्हणून या ठिकाणी शिकवताय? मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये ते रिटायर झालेले आहेत, तेव्हापासून इथं दुसरा शिक्षक आलेला नाही। काय अडचणी येते एकाच वर्गामध्ये 5 वर्गाच्या विद्यार्थ्यांना शिकावं लागतं? इथे ह्या रूमचं बांधकाम चालू असल्यामुळे सर्व साहित्य जवळपास या रूममध्ये आणून ठेवावं लागलं, त्याच्यामुळे इथे जागेचा थोडासा शॉर्टेज आहे आणि त्यात सर्व 1 ते 5चे सर्व विद्यार्थी एकत्र बसवावे लागत असल्यामुळे सुद्धा इथे जागा थोडीशी कमी पडत आहे। बाहेर बसवावं तर पाऊस वगैरे आल्यानंतर इथे पाणी येते ओसरीमध्ये, त्याच्यामुळे तिथंही ओलं होते, अशी थोडीशी आम्हाला थोडीशी अडचण येत आहे। तुम्ही काही मागणी केली का की शिक्षक या ठिकाणी दिला पाहिजेत, कारण तुमच्यावर संपूर्ण हा डोलार आहे? शिक्षक बदलीने येणं अपेक्षित होता, बदलीत शिक्षकाने हे गाव न मागितल्यामुळे इथं शिक्षक आलेला नाही आहे। सर, मार्च महिन्यापासून काम सुरू आहे, त्या खोलीचं का संथ गतीनं काम चाललं, काय सांगितलं जातं? उन्हाळ्यामध्ये बांधकाम जवळपास मार्चमध्ये चालू झालं। मध्यंतरी काळात ते इंजिनियर साहेब वगैरे आले होते रायबुरे, तर त्यांनी ते पाहिलं असता काही त्याच्यात चुका झाल्या होत्या, त्यांनी ते बांधकाम वगैरे व्यवस्थित केलं नव्हतं ठेकेदारांनी, तर ते काम थोडंसं बंद पडलं होतं। पुन्हा चालू झालं, ते काही तोडताड केलं त्यांनी, जे चुकीचं काम केलं होतं ते तोडलं आणि परत चालू केलं। ते मिस्त्री लोक पहिल्यांदा त्यांनी ते परतवाड्याचे आणले होते, ते व्यवस्थित काम करत नसल्यामुळे त्यांनी स्थानिक लेवलवरचे काही मिस्त्री लोकांना इथे बोलावून हे काम सध्या तरी चालू आहे। आपण बघू शकतो संत गतीनं काम सुरू आहे, त्यामुळं एकाच खोलीमध्ये आपण फळ्याची बघा दुरस्ता फळ्याची
अशा फळ्यावरनं शिक्षकांना शिकवावं लागतं, लाखो रुपये खर्च केले जात आहेत शिक्षकांवर, शाळांवर, परंतु परिस्थिती बघा कशी आहे. अशा पद्धतीचे फळे आहेत आणि या ब्लॅकबोर्डवर या संपूर्ण विद्यार्थ्यांना शिकवावं लागतं. छोटे छोटे गोरगरीब कुटुंबातले संपूर्ण विद्यार्थी आहे. खाजगी शाळेत तर शिकू शकत नाही, मेळघाटात तशा खाजगी शाळा पण नाही. त्यांचा डोलारा जो आहे तो संपूर्ण जिल्हा परिषदच्या शाळेवर भिजत आहेत. आईवडिलांचं स्वप्न असतं की आपल्या मुलांनी काहीतरी बनावं, मोठं शिकलं पाहिजे आणि तेच स्वप्न घेऊन या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये टाकतात. परंतु परिस्थिती अत्यंत म्हणजे मन हिलावून टाकणारी आहेत. 5 वर्गाचे विद्यार्थी एका वर्गात बसावं लागतं, त्यांना शिक्षणाचे धडे घ्यावे लागतात. हे विद्यार्थी आहे छोटे छोटे आपल्या या ठिकाणी बसलेले आहेत. कोण्या वर्गात आहे बेटा तू? कौन सी कक्षा में पढ़ती है? दूसरी कक्षा में. क्या नाम है आपका? प्राची नाम है. कौन से क्लास के बच्चे इस रूम में बैठे हुए? पहली और दूसरी और तीसरी और चौथी और पांचवी. सब बच्चे एक साथ में बैठते हैं आप? हाँ पढ़ाई होती क्या भी बराबर? हाँ. क्या बनना है आपको? बड़ा होके क्या बनना है? डॉक्टर बनना है. हाँ. लेकिन एक ही रूम है, क्या सरकार से क्या मांग करेंगे आप? क्या होना आपको? बघू शकतो आपण छोटे छोटे चिमुकले मुलं आहेत आदिवासी बांधवांचे आणि या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकतात. एकाच खोलीमध्ये वर्ग 5 भरतात. 1 2 3 4 5 असे वर्ग 5 भरतायत आणि अशा परिस्थितीमध्ये ते शिक्षण घेतात. आपण इकडे दाखवतोय तुम्हाला शाळेचं बांधकाम या ठिकाणी दाखवतोय. अत्यंत संथ गतीनं काम सुरू आहे. पावसाचं कारण दिलं जातं, मिस्त्रीचं कारण दिलं जातं आणि एक खोली बांधायला मार्च, एप्रिल, मे, जून असे 4 महिने कसे लागतात असा देखील प्रश्न आहेत. या ठिकाणी ज्या ठिकाणी आता 1 ते 5 वर्ग आहेत त्या ठिकाणी आपण बघू शकतो अशा पद्धतीनं ताडपत्री शिक्षकांनी झाकलेली आहेत. पाणी संपूर्ण या वर्गामध्ये गळत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे अशा पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावं लागतं आणि त्यामुळं एकीकडे मराठी हिंदीचा वाद आणि दुसरीकडे मराठी शाळांची किती भीषण आणि दयनीय अवस्था आहे हे संपूर्ण धक्कादायक आहे. त्या महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांसाठी लाखो रुपये खर्च केले जातात जिल्हा परिषदच्या शाळांवर, परंतु अशा पद्धतीनं गलथान कारभार जो आहे तो संपूर्ण आपल्याला मेळघाटमध्ये पाहायला मिळतो. अनेक भागामध्ये इकडे जर आपण बघितलं तर शौचालय वगैरे संपूर्ण बंद स्थितीमध्ये या ठिकाणी पडलेले आहेत. आपण बघू शकतो या ठिकाणी शौचालयाची दुरावस्था झालेली आहेत आणि अशाच ठिकाणी मग विद्यार्थ्यांनी जायचं कुठं असा देखील प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेला आहे. एकाच खोलीत 5 वर्गाचे विद्यार्थी बसत आहेत. अत्यंत बिकट हे संपूर्ण आहे. त्यामुळं सरकार याकडे लक्ष देणार का, शिक्षण विभाग याकडे लक्ष देणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण मेळघाट हा अत्यंत दुर्गम भाग आहे अमरावती जिल्ह्यातला आणि याच दुर्गम भागामध्ये जर आपण पाहिलं तर अशा पद्धतीची वाईट परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.